आज मी तुम्हाला इश्यू ऑफ शेअर शिकवणार आहे. मग कंपनी शेअर का इश्यू करते? कारण कंपनीला पैशाची गरज असते, कारण त्यांना बिझनेस वाढवायचा असतो. मग पब्लिकला शेअर दिले जातात आणि त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. तर जेव्हा कंपनी शेअर इश्यू करते तेव्हा एकतर ॲट पारवर करते किंवा प्रीमियमवर करते किंवा डिस्काउंटवर करते. मग ॲट पार म्हणजे काय? तर शेअरची किंमत जर ₹10 असेल तर पब्लिकला ₹10 दिली जाते. ओके. आणि प्रीमियम म्हणजे काय? तर शेअरची किंमत जर ₹10 आहे तर पब्लिककडून ₹12 ₹15 डिपेंड किती प्रीमियम घेणार ते कंपनी. ओके. म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा अमाऊंट घेतली जाते पब्लिककडून, त्याला प्रीमियम बोलतात. तसंच जर कंपनीचा जो शेअर आहे त्याची किंमत आहे ₹10 आणि पब्लिकला देते कंपनी ₹8 मग त्याला काय बोललं जातं? तर डिस्काउंट बोललं जातं. तर अशा या 3 टाईपमध्ये कंपनी शेअर इश्यू करत असते. तसंच आता शेअर जे इश्यू केले जातात ते 3 टप्प्यांमध्ये शेअर इश्यू केले जातात. म्हणजे जे पैसे असतात शेअरचे ते 3 टप्प्यांमध्ये घेतले जातात. पहिलं असं ॲप्लिकेशन, त्याच्यानंतर अलॉटमेंट आणि नंतर फर्स्ट अँड फायनल कॉल. अशा 3 टप्प्यांमध्ये काय केलं जातं? शेअरचे पैसे म्हणजे शेअर इश्यू केले जातात आणि शेअरचे पैसे घेतले जातात. ओके. मग ह्याच्यामध्ये काय असतं? तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय जर्नल एंट्रीज पास करायच्या आहेत. मग जर्नल एंट्रीसाठी आपल्याला रूल्स माहीत असले पाहिजे. मग रूल्समध्ये पहिला रूल आहे रिअलचा, जो आपण 11वी शिकत आलोय. ओके. त्याच्यामध्ये सांगितलं की डेबिट ऑल कम्स इन, म्हणजे आपल्या कंपनीजवळ जे पण येणार ते आपण डेबिट साईडला लिहिणार. त्याच्यानंतर आहे क्रेडिट वॉट गोज आउट, म्हणजे आपल्या कंपनीमधून जे पण जाणार आहे ते आपण क्रेडिट साईडला लिहिणार आहे. पर्सनलचा रूल सांगतो डेबिट द रिसिव्हर, म्हणजे जो रिसिव्हर असतो त्याचं नाव डेबिटला येणार. क्रेडिट द गिव्हर, म्हणजे जो गिव्हर असतो त्याचं नाव क्रेडिटला लिहायचं असतं. नॉमिनलचा एक इम्पॉर्टंट रूल आहे जो आपल्या सगळीकडे यूज होतो, तो आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे कंपनीचे जे एक्सपेन्स आहेत, जे लॉसेस आहेत ते आपल्याला डेबिट साईडला लिहायला लागतात. त्याच्यानंतर सांगितलं क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, गेन्स म्हणजे प्रॉफिट. कंपनीचे जे इन्कम आहेत, जे प्रॉफिट्स आहेत ते आपल्याला कुठे लिहायचे आहेत? क्रेडिट साईडला लिहायचे असतात. ओके. तर या 3 रूलवर आपले जर्नल एंट्रीज याच्या इश्यू ऑफ शेअरच्या डिपेंड आहे. तसंच आता रिअलमध्ये जसं मी सांगितले की डेबिट वॉट कम्स इन, म्हणजे हिंदीमध्ये जर बोलायचं झालं तर आया तो डेबिट साईड. ओके. त्याचं काय? आया तो डेबिट साईड. आणि क्रेडिट वॉट गोज आउट म्हणजे गया तो क्रेडिट साईड, म्हणजे याचं हिंदीमध्ये गया तो क्रेडिट साईड. ओके. तर अशा प्रकारे हे रूल आपल्याला फॉलो करून याच्यामध्ये जर्नल एंट्रीज पास करायचे आहेत. मग आपण याचे जर्नल एंट्रीज बघूया. ओके. जसं मी सांगितलं तुम्हाला की 3 टप्प्यांमध्ये शेअर इश्यू केले जातात आणि त्याचे अमाऊंट्स पब्लिककडून घेतले जातात. पहिला टप्पा आहे त्याचा ॲप्लिकेशनचा, त्याच्यानंतर आहे अलॉटमेंट आणि नेक्स्ट आहे फर्स्ट अँड फायनल कॉल. अशा 3 टप्प्यांमध्ये शेअर इश्यू केले जातात आणि त्याचे पैसे घेतले जातात. मग याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये काय होतं? पब्लिक काय करते? ॲप्लिकेशन्स टाकतात. ओके. मग त्याच्यामध्ये पहिली एंट्री असते आपली मनी रिसिव्ड. ओके. पहिली एंट्री असते मनी रिसिव्डची. मग मनी रिसिव्ड म्हणजे काय? तर आपल्या कंपनीला पैसे रिसिव्ड झालेले आहेत, म्हणजे आले आपल्या कंपनीजवळ. मग काय आहे? आया तो डेबिट साईड. पैसे आले म्हणजे कंपनीच्या बँकेमध्ये जमा झाले, म्हणून इथे लिहायचं आया तो डेबिट साईड मीन्स बँक अकाउंट डेबिट. ओके. ओके. हे पैसे कुणी दिले? ज्यांनी ॲप्लिकेशन केलं त्यांनी दिले, ते गिव्हर आहेत. मग गिव्हरचं नाव कुठे लिहायचं होते? क्रेडिट द गिव्हर, म्हणजे क्रेडिट साईडला लिहायचं असतं. मग इथे आपल्याला लिहायला लागेल शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ओके. समजली एंट्री? फर्स्ट आहे की मनी रिसिव्ड, आपल्या कंपनीला पैसे भेटले, मग आया तो डेबिट साईड, बँक अकाउंट डेबिट. ओके. ते पैसे कुणी दिले? ज्यांनी ॲप्लिकेशन केले त्यांनी दिले, म्हणून ते गिव्हर आहे. गिव्हर क्रेडिट साईडला. ओके. तशा प्रकारे सेम अलॉटमेंटमध्ये पण मनी रिसिव्ड असतं, मग ते मी इथे लिहितो मनी रिसिव्ड. ओके. पुढच्या एंट्र्या बघायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो.
मी जे शिकवणार आहे, ओके, याच्यामध्ये थोडंफार इथे तिथे होऊ शकतं, कारण मी तुम्हाला इझी कसं पडेल म्हणजे समजण्यासाठी त्या वेने शिकवतो. कारण ह्या ज्या इंटर समजावायच्या आहेत त्या थोड्याफार डिफिकल्ट असतात. ओके, जर मी फक्त ट्राय करतोय तुम्हाला इझी कसं वाटेल. ओके, सो याच्यामध्ये अलॉटमेंटमध्ये पण काय आहे, मनी रिसिवड आहे. सो अगेन मनी रिसिवड होत आहेत म्हणजे काय, पैसे आले, बँक अकाउंट डेबिट. ओके, टू. मग इथे गिवर कोण आहे, ज्यांना शेअर अलॉट करणार आहेत ते. मग ते गिवर आहेत त्यांचं नाव कुठे येणार, क्रेडिट साईडला, शेअर अलॉटमेंट अकाउंट. ओके, क्लिअर आहे. मनी रिसिव्ड, पैसे आले, आया तो डेबिट साईड, बँक अकाउंट. ओके, ते दिले कोणी, याच्यामध्ये अलॉटमेंट वाल्यांनी दिलेत म्हणून ते क्रेडिट साईडला. सेम फर्स्ट अँड फायनल कॉलमध्ये पण असतं मनी रिसिव्ड. ओके, अगेन याच्यामध्ये मनी रिसिव्ड आहेत, मग बँक अकाउंट डेबिट टू. इथे गिवर कोण आहेत, फर्स्ट अँड फायनल कॉल यांच्याकडून पैसे भेटणार आहेत म्हणून इथे फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. ओके, तर तिन्ही याच्यामध्ये आपल्याला ह्या एंट्र्या पास करायच्या असतात मनी रिसिव्डच्या. मनी रिसिव्डमध्ये कॉमन काय आहे, डेबिट साईडला काय आहे, बँक बँक बँक. क्रेडिटमध्ये काय लिहायचं असतं, ज्याची तुम्ही एंट्री पास करत आहेत, म्हणजे ॲप्लिकेशनची करत असाल तर ॲप्लिकेशन, अलॉटमेंटची करताय तर अलॉटमेंट, फर्स्ट अँड फायनल कॉल आहे तर फर्स्ट अँड फायनल कॉल. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ओके, नेक्स्ट बघायचे आपल्याला ड्यूची. पण ॲप्लिकेशन जे असतं त्याच्यामध्ये ड्यूची एंट्री नसते. इथे असं की ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू, ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट. ओके, ॲप्लिकेशनमध्ये ह्याची एंट्री असते नाही, पण तुम्हाला इझी वेने समजावं म्हणून मी याला ड्यू बोलतो, अदरवाईज याला ड्यू बोलत नाही. ओके, मी याला काय बोलतो, ड्यू. सेम अलॉटमेंटमध्ये पण ड्यूची एंट्री असतं, फर्स्ट अँड फायनल कॉलमध्ये पण ड्यूची एंट्री असते. ओके, तर तिन्ही याच्यात आपल्याला ड्यूची एंट्री पास करायची आहे. मग ती ड्यूची एंट्री कशी पास केली जाते, तर बघा ड्यूच्या एंट्रीमध्ये काय असतं, क्रेडिट साईडला आपल्याला लिहायचं आहे शेअर कॅपिटल अकाउंट. ओके, मग डेबिटला काय लिहायचं, तर तुम्ही एंट्री कोणाची पास करतायत, ॲप्लिकेशनची. मग इथे शेअर ॲप्लिकेशन. ओके, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. क्लिअर आहे. त्याच्यानंतर मग अलॉटमेंटमध्ये कसं, तर कॉमन घ्यायचं काय, क्रेडिटला काय लिहायचं, शेअर कॅपिटल अकाउंट. डेबिटला काय येणार, आता एंट्री कोणाची आहे, अलॉटमेंटची, म्हणून इथे येणार तुमचं शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. ओके, सेम इथे पण क्रेडिटला काय येणार, टू शेअर कॅपिटल अकाउंट, आणि डेबिटला काय येणार, शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. ओके, तर ड्यूच्या एंट्रीमध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतं, तर क्रेडिटला काय लिहायचं आहे, शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल. मग डेबिटला काय, ज्याची तुम्ही एंट्री पास करताय त्याला डेबिटला लिहायचं, शेअर ॲप्लिकेशन. अलॉटमेंटची करताय शेअर अलॉटमेंट, फर्स्ट अँड फायनल कॉलची करताय तर फर्स्ट अँड फायनल कॉल. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. तसंच तर अलॉटमेंटमध्ये काय असतं, जसं मी आधी सांगितलं की शेअर जे इश्यू केले जातात ते ॲट पार, प्रीमियम आणि डिस्काउंटवर इश्यू केले जातात. ही जी एंट्री आहे ही ॲट पारची आहे. मग आता याच्यामध्ये प्रीमियमची एंट्री पास करूया आपण. ओके, ड्यूचीच आहे पण प्रीमियम असल्यावर काय करायचं. ओके, सेम एंट्री आहे तुमची, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता प्रीमियम म्हणजे काय, कंपनीसाठी काय आहे,
प्रॉफिट आहे. प्रॉफिट कसं, तर कंपनीचा शेअर जर 10 रुपये आहे आणि पब्लिकला तो 12 रुपयाने दिला जातो, म्हणजे पब्लिककडून 12 रुपये घेतले जात आहेत, 2 रुपयाचा प्रॉफिट झाला. मग प्रॉफिट कुठे शो करतात, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. कंपनीला जे प्रॉफिट्स होतात ते कुठे शो करायचे, क्रेडिट साईडला. मग इथे येणार तुमचं शेअर प्रीमियम अकाउंट. ओके, इथे काय लिहायचं, टू शेअर प्रीमियम अकाउंट. तर ही झाली प्रीमियमची. मग डिस्काउंटमध्ये काय असतं, ओके, डिस्काउंट. तर डिस्काउंटमध्ये काय करायचं तुम्ही, डिस्काउंटमध्ये काय, सेम एंट्री असते जी ड्यूची एंट्री आहे ती, शेअर अलॉटमेंट अकाउंट टू शेअर कॅपिटल अकाउंट. डिस्काउंट म्हणजे काय, तर कंपनीला लॉस होतो. लॉस कसा, कंपनीचा शेअर 10 रुपयाचा आणि पब्लिकला तो 8 रुपयाने देतो, म्हणजे 2 रुपयाचा लॉस आहे. मग लॉस कुठे शो करायचा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे डेबिटला लिहायचं आहे लॉस. मग इथे डेबिटला येणार टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर अकाउंट. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता एंट्री हीच आहे ड्यूची, खाली चेंजेस काय होतं, प्रीमियम आहे, प्रीमियम इन्कम आहे, मग इन्कम क्रेडिट साईडला शो करायचं. डिस्काउंट लॉस आहे म्हणून तो डेबिट साईडला शो करायचा. बाकी एंट्री सेम आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या एंट्र्या पास करू शकता. एकदा रिवाइज करतो. मनी रिसिव्ड म्हणजे आपल्या कंपनीला पैसे भेटले, म्हणजे आले, आया तो डेबिट साईड, बँक अकाउंट डेबिट. ते पैसे कोणी दिले, इथे ॲप्लिकेशनवाल्यांनी दिले म्हणून ते क्रेडिट, कारण गिव्हर असतात त्यांचं नाव क्रेडिटला येतं. सेम अलॉटमेंटमध्ये पण मनी रिसिव्ड आहे, अगेन पैसे आले, बँक अकाउंट डेबिट, इथे कोणी दिले, अलॉटमेंटवाल्यांनी दिलेले आहेत म्हणून ते क्रेडिट. ओके, फर्स्ट अँड फायनल कॉलमध्ये पण सेम, अगेन मनी रिसिव्ड म्हणजे पैसे आले, बँक अकाउंट डेबिट, पण इथे गिव्हर कोण आहे, फर्स्ट अँड फायनल कॉल. क्लिअर आहे. तर मनी रिसिव्डमध्ये कॉमन डेबिटला काय लिहायचं, बँक. क्रेडिट ज्याची तुम्ही एंट्री पास करताय ते. ओके, ड्यू ॲप्लिकेशनमध्ये ड्यू नसतं, परत सांगतो, फक्त तुम्हाला समजासाठी मी ते लिहिलं आहे. ओके, त्याचं हे हेडिंग आहे, ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. सो ड्यूमध्ये काय करायचं, क्रेडिटला काय लिहायचं असतं, शेअर कॅपिटल. मग वरती काय लिहायचं, कोणाची एंट्री पास करताय तुम्ही, ॲप्लिकेशन. इथे बघा शेअर कॅपिटल. ओके, क्रेडिटला कॉमन, कोणाची एंट्री पास करताय, अलॉटमेंट, ड्यूची एंट्री. शेअर कॅपिटल कॉमन, क्रेडिटला, वरती काय कोणाची एंट्री पास करताय. अलॉटमेंटमध्ये जेव्हा प्रीमियम येतं तेव्हा ह्या एंट्रीमध्ये हा एक चेंज होतो, म्हणजे प्रीमियम म्हणजे कंपनीसाठी इन्कम आहे, इन्कम क्रेडिट साईडला शो केले जातात. डिस्काउंट म्हणजे कंपनीसाठी लॉस आहे, एंट्री हीच आहे, फक्त डिस्काउंट लॉस आहे म्हणून तो डेबिटला शो केलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या इश्यू ऑफ शेअरमध्ये एंट्रीज जर्नल एंट्री पास करायच्या आहेत. याचा जो क्वेश्चन आहे आपण तो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.